देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार 18 फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत. म्हणजेच दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ते निवृत्त होणार आहेत. ही त्यांची शेवटची निवडणूक आहे. त्यानंतर परंपरेनुसार दुसऱ्या क्रमांकाच्या ज्येष्ठ निवडणूक आयुक्तांना मुख्य निवडणूक आयुक्त बनवले जाते. या संदर्भात ज्ञानेश कुमार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त व्हावे. मात्र यावेळी ही परंपरा खंडित होण्याची शक्यता दिसत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त पदाच्या शर्यतीत ज्ञानेश कुमार अजूनही असले तरी सरकार मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची व्याप्ती वाढवून बाहेरून सुद्धा कोणीतरी आणण्याचा विचार करत आहे. एखाद्या निवडणूक आयुक्ताने आपल्या कार्यकाळात देशातील सर्व राज्यांच्या विधानसभांच्या तसेच संसदेच्या निवडणुकांचे एकच चक्र आयोजित करणे दुर्मिळ आहे. परंतु हे चक्र पूर्ण करण्याचा पराक्रम मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नावावर झाला आहे. मे 2022मध्ये भारतीय निवडणूक आयोगामध्ये सामील झालेल्या कुमार यांनी निवडणूक आयुक्त असताना 11 राज्यातील निवडणुकांवर देखरेख केली आहे आणि शेवटचे राज्य दिल्ली असून 5 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्लीत राजीव यांच्या सेवानिवृत्तीपूर्वी निवडणुका होत आहेत. आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका झाल्या आहेत. केंद्र सरकारने केलेल्या नव्या कायद्यानुसार पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती होणार आहे. नवीन कायद्यानुसार एक शोध पॅनेल तयार केलं जाईल जे नियुक्ती समितीला 5 नावांची शिफारस करेल. नियुक्ती समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेली वरिष्ठ मंत्री यांचा समावेश असेल. आणि हे 3 लोक सर्च पॅनेलने दिलेल्या नावातून कोणाला तरी मुख्य निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करतील असं सांगण्यात येत आहे. की शोध पॅनेलच्या शिफारसीमध्ये ज्ञानेश कुमार यांचं नाव देखील असेल, परंतु त्यांच्यापेक्षा वरिष्ठ किंवा त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांची नावे देखील असू शकतात. त्यानंतरच सरकार परंपरा पाळते की परंपरा मोडते हे पाहणे रंजक ठरेल. विरोधी पक्षनेते राहुल गांधी या बैठकीला उपस्थित राहतात की सरकारने सरन्यायाधीशांना या समितीतून का काढून टाकले यावर विरोध सुरू ठेवतात हेही पाहायचं आहे. तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बस्ता तयार आहे. कुलस्वामिनी वस्त्र दालन, बदलापूर पश्चिम. इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात. फक्त 100 रुपयांपासून ते 50,000 रुपयांपर्यंत. बदलापूर स्टेशनपासून फक्त 5 मिनिटांवर. शौर्य शॉपिंग सेंटर, वैशाली टॉकीज जवळ.